डिगडोह नगर परिषदेत विनोद नागोरावजी ठाकरे यांची बिनविरोध उपाध्यक्षपदी निवड. कैलासगिरी यांची गटनेतेपदी घोषणा. नगर परिषदेत जल्लोषाचे वातावरण. नगराध्यक्षांसह 20 नगरसेवक सांभाळणार विकासाची धुरा. डिगडोह नगर परिषदेत आज महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून विनोद नागोरावजी ठाकरे यांची बिनविरोध उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच नगर परिषद गटनेतेपदी कैलासगिरी यांचे नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. या निवडीमुळे डिगडोह परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत डिगडोह नगर परिषदेत 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष निवडून आल्याने भाजप कार्यकर्ते व समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज उपाध्यक्षपदी निवड होताच विनोद ठाकरे यांच्या समर्थकांनी व भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. पुष्पमाला अर्पण करत फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष विनोद ठाकरे यांच्यासह डिगडोह नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पूजा अंबादास उके यांनीही सर्वांचे आभार मानले. उपाध्यक्ष विनोद ठाकरे, नगराध्यक्षा पूजा अंबादास उके आणि 20 नगरसेवक मिळून आता डिगडोह देवी नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी सांभाळणार आहेत. नव्या नेतृत्वाकडून शहराच्या विकास कामांना गती मिळेल, नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर भर दिला जाईल, तसेच पारदर्शक व जनहितकारी कारभार केला जाईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात येत आहे. डिगडोह नगर परिषदेतील या घडामोडींमुळे आगामी काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पहिल्यांदाच सन्माननीय आमदार श्री समीरजी मेघे आमच्या पक्षाचे नेते यांच्या नेतृत्वामध्ये अवघ्या 42 दिवसामध्ये ह्या डिगडोहचं ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये करण्यात आलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही नगर परिषदेची इतिहासाची पहिली निवडणूक भारतीय जनता पक्षानं लढवली आणि खरोखरीच जनतेचे आम्ही आभार मानतो आणि आमच्या नेतृत्वाचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी योग्य लोकांची निवड केली, सगळ्यांनी आपापली मेहनत घेतली आणि या डिगडोह गावाला प्रथम नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा देण्यामध्ये यश मिळालं आणि सन्माननीय आमदार साहेब आणि भारतीय जनता पक्ष यांच्याच मार्गदर्शनाखाली आज आमचे परममित्र श्री विनोद नागोरावजी ठाकरे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते आणि बिनविरोध निवड करण्यात आली. हे आमच्या पक्षाचं यश असं मी मानतो. आज आदरणीय आमदार समीरजी मेघे यांच्या आदेशान्वये आमच्या सर्व नगरसेवक नगरसेविकांच्या बैठकीअंती माननीय आमदार साहेबांनी माझं नाव उपाध्यक्षपदासाठी पुढे केलं आणि डिगडोह नगर परिषद क्षेत्रामध्ये आदरणीय आमदार साहेब यांचा विकासाचा झंझावत आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद, या आशीर्वादाने गावात झालेल्या कामानुसार गावाने एक मोठं पाठबळ आम्हाला भारतीय जनता पक्षाला दिलं आणि 24 पैकी 20 सीटं आमच्या भाजपाच्या निवडून आल्यात. आणि हे सगळं झाल्यानंतर ह्या सगळ्या याचा आणि माझ्या सिनियरिटीनुसार आदरणीय आमदार साहेबांनी हा आदेश दिला की उपाध्यक्षपदाची धुरा मला सांभाळायची आहे आणि तद्वतच आमच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांनी नगरसेविकांनी मला यामध्ये पाठिंबा दिला. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो आणि इथून इकडे या सर्व नगरसेवकांना घेऊन या गावात नाविन्यपूर्ण विकास कामे करण्याचं आश्वासन आपल्या मीडिया चॅनलच्या माध्यमातून देतो. ओके, डिगडोहवासियांना याचा फायदा ऑलरेडी झालेला आहे. त्याचंच हे यश म्हणून गेल्या इलेक्शनमध्ये या प्रथम निवडणुकीमध्ये आमच्या 20 सीटा निवडून आल्या आणि प्रत्येक नगरसेवक आमचा घवघवीत यशाने निवडून आला. आणि हे सगळं भारतीय जनता पक्षाची सत्ता, केंद्रातली भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली सत्ता, या सर्व सत्ता समीकरणाने आमच्या स्थानिक लोकांनी आमच्या सर्व नगरसेवकांना यशस्वी आशीर्वाद दिला आणि ते सर्व यशस्वीरित्या काम करतील असं मला पूर्ण खात्री आहे. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.